तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सन्मान्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की 2 दिवसाची कोठडी का मागण्यात आली, तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल। मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे, राज्यातही रोष आहे, कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते। एक मुलगी हिमतीनं समोर आली, पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देता आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल। आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू। त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं SIT या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल। सांगितलं। चला पुढे। दिनांक 30 जून 2025 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2025च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांनी त्यांच्याकडे कारभार असलेल्या विभागांचे विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्यासोबत समन्वय ठेवून एकत्रितरित्या हाताळतील असे प्रस्तावित करून त्याबाबतची परवानगी मागितलेली होती। माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे कार्यभार असलेल्या नमूद विभागांचे कामकाज नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्याशी समन्वय ठेवून हाताळण्या